नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता वसुहत्या आणि रम्या यांचं सर्व काही कारस्थान सर्वांच्या समोर येते। तर काव्या खूप भडकते। काव्या म्हणते की जर इथून पुढे यांनी एक जरी कुरापत केली तर मी यांना नाही सोडणार, कळले ना तुम्हाला। तेव्हा मात्र आता विक्रमने आपल्या हातातील वसुहत्याने जी राखी बांधलेली आहे तर ती राखी फेकून दिलेली असते। तेव्हा आता सर्वजण पुन्हा एकत्र येतात। विक्रम मालिनीला सर्वांच्या समोर मिठीत घेतो आणि ते सर्वजण आता खूप खुश असतात। परंतु आता वसुहत्या आणि रम्या ह्या घराच्या बाहेर असतात आणि जी फेकून दिलेली राखी आहे तर ती वसुहत्या राखी उचलते आणि म्हणते की आता मात्र या राखीची शपथ घेऊन सांगते, या घरातील प्रत्येकाचा आनंद मी हिरावून नाही घेतला तर मी सुद्धा नावाची वसुहत्या नाही। आणि आता मात्र वसुहत्या ह्या सगळ्यांना एकत्र बघून खूपच भडकलेली असते। तर आता मालिनी, विक्रम, जीवा, पार्थ आणि मिथुन काका, नंदिनी आणि काव्या हे सगळेजण एकत्र आलेले असतात। तर मालिनी प्रेमाने काव्या नंदिनीच्या चेहऱ्यावरून हात फिरवते। तर वसुहत्या त्यांच्याकडे बघत आता डोळ्यामध्ये पाणी आणत, तुमचा आनंद आहे तर तो मुळासकट उपटून मी फेकून देईल, मी हारले आहे परंतु संपलेले नाही। त्यानंतर आता नंदिनी ही जीवाला सांगत असते की मला काव्या आणि आई मला सांगत होते ती की त्या कशा वसुहत्या आणि रम्या यांना कामाला लावणार आहे ते। तेव्हा मात्र आता जीवा विचारतो की मग काय, पण नंदिनी म्हणते की पण त्यांना असं राबवून घेणं हे मला माहिती नाही की का ते योग्य वाटत नाही, कारण आता वसुहत्या आणि रम्या यांना शिक्षा देण्यासाठी चांगली कामं करून त्यांच्याकडून त्यांची जिरून घ्यायची असते, परंतु ही नंदिनीला मान्य नाही, तिला ते आवडत नसतं। त्यावर आता जीवा म्हणतो की अगं म्हणजे नंदिनी, ज्यांनी तुला इतक्या जखमा दिल्या आणि त्या जखमा अजून सुद्धा तुझ्या मनामध्ये ताज्या आहेत तरी सुद्धा त्या जखमा देणाऱ्यांना अगदी तुला माफ करावं असं वाटतं आणि त्यांना जो त्रास होणार आहे, जो त्रास आपण देणार आहोत तर त्याबद्दल वाईट वाटतं। तेव्हा आता नंदिनी जीवाकडे बघत असते। तर मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।